छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरती जी काही घटना घडली त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आणि या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला। कुणाल चांदगुडे या 18 वर्षाच्या तरुणाच्या हट्टामुळे तिघांना जीव गमवावा लागला। मुरलीधर, त्यांची पत्नी संगीता व मुलगा कुणाल यांचा मृत्यू झाल्याची घटना त्यांच्या आई वडिलांना रात्री अंत्यसंस्कारापर्यंत नातेवाईकांनी माहिती होऊ दिली नव्हती। शुक्रवारी रात्री धनगर पिंपळगाव परिसरात असलेल्या शिवलाल वस्ती येथील शेतात 12 ते 12:30 दरम्यान मुरलीधर यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले। कुणाल आणि त्याच्या आई वडिलांची बॉडी पोस्टमार्टम केल्यानंतर कुटुंबियांना मृतदेह सोपवण्यात आली, पण त्यांच्या नातेवाईकांनी मुरलीधर चांदगुडे यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेला, तर संगीता आणि कुणाल यांचा मृतदेह मुकुंदवाडी या आईच्या गावी नेला आणि तिथं त्यांचे अंत्यसंस्कार केले गेले। त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं। तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र का केले गेले नाहीत असा सवाल विचारला जात होता। त्यानंतर आता त्यांच्या कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आलेला आहे। कुणालच्या दोन्ही आजोळांमध्ये वाद होता अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। मुरलीधरने 20 वर्षांपूर्वी स्वतःच्या मर्जीने लग्न केलं होतं। घरी आई वडिलांना सांगितलं देखील नव्हतं। तसंच बहिणींना चोळी बांगडीचा हिस्सा म्हणून जमिनीचा काही तुकडा दिला होता। त्यामुळे मुरलीधर आणि संगीता यांच्यात वाद होत असायचे। त्यामुळे कुणाल नैराश्यात होता अशी माहिती देखील समोर आलेली आहे। मुरलीधर यांच्या 75 वर्षांच्या वडिलांनी 3 एकर जमिनीशिवाय काही जमीन कुणालच्या तिन्ही आत्यांना दिली होती। त्यावरून कुणालच्या आई वडिलांमध्ये वाद होत होते असा आरोप ग्रामस्थांकडून केला गेलेला आहे। त्यामुळे कुणाल आणि संगीता गावात फारसे दिसत नसायचे असंही ग्रामस्थांनी सांगितले। त्यामुळे आता यावरून तरी अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतायत। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।